या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने एक महत्त्वाचा आदेश जारी करत राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची आणि पोर्टलवरील नोंदींची व्यापक पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या काही वर्षात अनेक शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची संख्या आणि पोर्टलवर दाखवलेल्या नोंदींमध्ये मोठा फरक आढळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे बनावट विद्यार्थी दाखवणे, अनुदानातील गैरव्यवहार, शिक्षकांच्या अनावश्यक पदांची वाढ आणि शासनाला आर्थिक तोटा होत असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता तिन्ही स्तरांवर तपासणीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. शाळा स्तरावर मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षकांनी सर्व नोंदी पुन्हा तपासून चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे तसेच अनुपस्थित व शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणे अनिवार्य करण्यात आले. गट शिक्षणाधिकारी स्तरावर केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन उपस्थित विद्यार्थ्यांची पडताळणी करतील आणि पोर्टल डेटाशी तुलना करतील. राज्य स्तरावर विशेष पथक अचानक भेटी देऊन प्रत्यक्ष हजेरी आणि पोर्टलवरील माहितीचा मेळ तपासणार आहे. चुकीची नोंद आढळल्यास मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. दाखल नसलेल्या विद्यार्थ्यांची नावं पोर्टलवर टाकणे हा गंभीर गुन्हा मानला जाईल. ही अंतिम पडताळणी 15 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आहेत.